मित्रांनो नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मी प्रत्येकाचं मी मन जाणले, त्यांचा आत्मा जाणले. प्रत्येकाला मी केले. ज्यावेळेस माझ्याकडे पैसा होता त्यावेळेस मी जेवण हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्याच्या आधी तर माझी बरीच ऑपरेशन झाली. तुम्हाला मी सांगितल्याचा काय वादच नाही त्यात. पण माझी 3-4 तर ऑपरेशन झाली. पण पिशवी काढायच्या टायमाला माझ्याजवळ पैसा भरपूर होता. रात पडेला एक बाई होती माझ्याजवळ झोपायला, बसायला, उठायला, व्यवस्था करायला. मी पैसे दिले. मी काय कोणाला फुकट ठेवलं नाही. पण खाऊन पिऊन कोण चिकन खाताय त्याला चिकन बिर्याणी, मटण खाताय त्याला मटण बिर्याणी, खाऊन पिऊन त्यांची हजेरी दिली. मी काय कोणाला फुकट वापर केला नाही, कोणाचं काय नाही. पण त्यातून तर जाणीव राखून माणसानं पैसा असल्यावर यायचं आणि पैसा नसल्या नसताय. आज माझ्या पायाला लागून 6 तारखेला महिना होतंय आणि आता 6 तारखेलाच प्लॅस्टर काढायचा आहे. येईल त्या 6 तारखेला काढायचा. आता गेलेल्या 6 तारखेला महिना झाले लागून. परंतु प्लॅस्टर केलंय मी 14 तारखेला. कारण पैशाची अडचण होती जरा आणि घरात करायला कोण नसल्यामुळे मी काही हे केलं नाही. पण ह्याका लागलंय तर अजून माझ्या घराच्या दाराला कोण नाही. मला एवढं प्लॅस्टर आहे. मी घरातच करते, खाते, बसते. घरातल्या घरात ॲडमिट झाले की बिल लय जातंय, पैसे जाते. ते सिव्हिलला आपण ॲडमिट झालं तर घाण असतंय. घाणीमुळं लय त्रास होते म्हणून ॲडमिट झाल्या घरातल्या घरात अपदा काय का होईना म्हणून घरातच प्लॅस्टर केलं. इथं खाजगीत आणि घरात येऊन बसली प्लॅस्टर करून. तर प्रत्येकाला इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला प्रत्येकाला टाकले आणि फोनवर पण सांगितले मला लागले, मी पडली आहे. सगळ्याला सांगितले. एवढी लोक नीच पाताळायची बैमान, एवढी नीच नालायक लोक आहेत ना प्रमाणाच्या बाहेर. मी कधीच कुठे एवढी बघित नसतील. तर त्यांनी गद्दारी तेवढी केलं तरी पण मी त्यांना चांगलंच आहे म्हणते. त्यांना काय झाले की त्यांच्या सुखात दुखात भागी होते. त्यांच्या वाट्याला जाऊन काही मी त्यांचं सुख दुःख निस्तरते, विचारपूस करते. पण जेव्हा हे लॉकडाऊन जे झालं, दुसरं लॉकडाऊन, त्यावेळेस माझं ऑपरेशन झालं. हात अवघडला, इथं हात टेकला टेबलवर. त्यावेळेस माझं दुसऱ्या लॉकडाऊनला ऑपरेशन झालेलं त्रास होत होता. माझी डॉक्टरनं गॅरंटी दिली नव्हती तरी पण माझं ऑपरेशन झालं. मी नशीब माझं चांगलं आहे, नशीबवान आहे म्हणून मी वाचले. पहिलं लेकरं बंद व्हायचं ऑपरेशन झालेलं आहे माझं. मूतखड्याचं ऑपरेशन झाले, पिशवीचं ऑपरेशन झाले, पिशवी काढले. परत नंतर गर्भाच्या नळीत गाठ झालेली ती काढले आणि आता ही प्लॅस्टर पायाला म्हणजे दुखण्यावर दुखणी काही म्हणजे सुट्टी नाही शरीराला आणि जीवाला माझ्या. विचार करा मग कसं जगायचं आणि कसं काय करायचं. पण तेवढ्यात नव्हे हँडल करते कुठल्या गोष्टीला. बाबा आपण जास्त नाराज झालं, आपल्याला बघायला कोण नाही म्हणून आपण खचून बसत नाही. किंवा मी काय करू ह्या गोष्टीला मी धरून बसत नाही. आता 1-2 तास धरून जरी बसले त्या गोष्टीला तर 2 तासांनी मी सगळं ते डोक्यातलं काढते. माझा मोहरला निर्णय, माझं मोहरलं पाऊल मी उचलून माझ्या पोटाला, माझ्या मार्गाला, मी सगळ्या कामाधंद्याला मी व्यवस्थित लागते. मग मी एवढं जरी प्रत्येकाला करते, मग एवढी नीच पाताळीची लोक, एवढं खालच्या दर्जाची काय जणांची त्यांची घरं भागवली मी. माझ्या जीवावर खाऊन लोक म्हणून म्हणते ती, सांगून म्हणते ती, पण सांगायची वेळ यायला लागली. काय लोकांनी माझं शिळं पाळं ताजं खाऊन माझ्या उशाला पायथ्याला बसून त्या लोकांनी घरं जागं काय कमवाच ते कमविलं. पण त्याच लोकांनी मला इट्टी कोल्ह्याने कोल्ले. ते मोहरला शब्द माहित आहे तुम्हाला, मी बोलू निघा ना. इट्टी कोल्ह्याने त्या लोकांनी मला कोल्ले. येईल त्यांच्यावर येईल, माझ्यापेक्षा निपित्र टाईम येईल. मी म्हणत नाही माझ्यापेक्षा चांगलं होऊ दे, त्यांचं चांगलं राहू दे, त्यांचं व्यवस्थित लागू दे रांकेला. पण असं खाऊन पिऊन गद्दारी करून कोण आहे काय की आम्ही त्याला ओळखत नाही असं म्हणायचं नाही. अरे वेळ आज तासाचा भरवसा नाही माणसाचा. 10 मिनिटात पलटी मारते, 10 मिनिटात काय होतंय, ठेस लागल्यावर काय आम्ही सहज कुत्र्याला मारलं. मग ती बी मला काहीतरी पाप लागलंच असेल. कुत्रे म्हणलं असं मला दात खाऊन मारते होय. मी दुसऱ्याला चावणार होतो पण तुझा पाय मोडतो म्हणून माझा पाय मोडून ठेवला कुत्र्यानं. हे काय हवा दिसलं का? अशी खुर्चीवर पाय टांगून बसायचं, खाटावर पाय टांगून बसायची वेळ आली, काय करायचं. नशिबाचा भोग तर भोगल्याशिवाय भाग नाही. घरात हळूहळू उठून स्वयंपाक करते, भांडी घासते, 2-3 दिवसाला आंघोळ करते. कपडे काय नाही धुले ते 3-4 दिवसाला कपडे बदलते. 10-15 गाऊन आहे त्या 2 दिवसाला 3 दिवसाला बदलते. आता प्लॅस्टर पायाच काल्यावर गरम पाण्यात निरम्यात घालून डेटॉल घालून खळ मोकळ्या पाण्यात धुवून टाकायचं, वाळून जाते. काय करायचं, कोणाचा विचार करायचा, कोणाची वाट बघायचं. देव मनच आहे की एकटं आले एकटं जायचा. किती जरी कोणाला जवळ केलं, कोणाला जवळ धरलं, कोणाला काय केलं, काही उपयोग नाही.
आपल्या पैशाची लुस्कानी, आपल्या तोंडाची लुस्कानी आणि आपलं त्यांच्या नादाला लागून त्यांच्या डोक्याला डोकं लावून आपलं शरीर बरबाद, पैसा बरबाद आणि आपल्या डोक्याला फॅट आणि मेंटल लागायची पाळी मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. हाय आता अवघल्याला हात आता बास करते.